हॅलो एव्हरीवन, आय एम काजल रणदिवे. वेलकम बॅक टू डबल ओ अकॅडमी. बघा, आज इम्पॉर्टंट सेशन आपण घेणार आहोत जे की आहे टीईटी साठी. ठीक आहे, जे स्टुडंट टीईटी साठी प्रिपरेशन करत आहात, जसं की तुम्हाला माहिती आहे टीईटीची जी एक्झाम डेट आहे ती आउट झालेली आहे. एक्झाम तुमची 10 नोव्हेंबरला असणार आहे. मग नक्की टीईटीचं पेपर 1 आणि पेपर 2 या दोघांचं, या दोन्ही पेपर 1 आणि पेपर 2चं प्रिपरेशन कशा प्रकारे करायचं. ठीक आहे, सो आता बघायला गेलं तर 10 नोव्हेंबरला तुमची एक्झाम आहे. म्हणजे जवळजवळ म्हणजे 2 महिन्यापेक्षाही, म्हणजे 60 दिवसापेक्षा, म्हणजे जवळजवळ 50 दिवसाचा कालावधी तुमच्याकडे आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये जर तुम्ही बघायला गेला तर या 50 दिवसाचा तुम्हाला स्टडी प्लॅन कसं करायचं आहे ते आपण पाहूया, जेणेकरून पहिल्याच प्रयत्नात तुमची शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीईटी साठी तुम्ही पात्र व्हा. ठीक आहे, चला, सो वेळ वाया न घालवता आपण वळूयात आपल्या सेशनकडे. ठीक आहे, सेशनला स्टार्ट करण्याआधी फटाफट तुम्हाला लिंकला शेअर करायचं आहे. चला, आता पेपर 1 जे असणार आहे ते क्लास फर्स्ट म्हणजे स्टँडर्ड फर्स्ट म्हणजे 1ली ते 5वीसाठी असणार आहे. ठीक आहे, पेपर 1 आणि पेपर 2 हे दोन्ही एकाच दिवशी होणार आहे, जे की 10 नोव्हेंबरला. ठीक आहे, चला, सो बघूयात आता सब्जेक्ट. पेपर 1 साठी तुमचा मराठी असणार आहे, गणित असणार आहे, इंग्लिश असणार आहे, बाल मानसशास्त्र असणार आहे आणि परिसर अभ्यास असणार आहे. ठीक आहे, या सब्जेक्टमध्ये जर तुम्ही पाहिलं आता गणित, याच्यामध्येच गणित व बुद्धिमत्ता हे असणार आहे. गणित व बुद्धिमत्ता हे दोन्ही त्याच्यामध्ये असणार आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये गणिताचे प्रश्न सुद्धा असणार आहेत आणि बुद्धिमत्ताचे सुद्धा प्रश्न असणार आहेत. ठीक आहे, गणित व मी तर म्हणेन तुम्हाला स्कोरिंग सब्जेक्ट जर याच्यामध्ये बघायला गेलं तर तुम्ही गणितावर तुम्हाला भर द्यायचा आहे. याच्यामध्ये बुद्धिमत्ता सुद्धा येणार आहे, त्यावर सुद्धा प्रश्न असतील. सो तुम्हाला गणितावर जास्त भर द्यायचा आहे. ठीक आहे, त्यानंतर राहिला प्रश्न मराठीचा. मराठी तर आपली मातृभाषा आहे, त्याच्यामध्ये तुम्ही चुकलाच नाही पाहिजे, पण ऑब्विसली मराठी बोलणं वेगळं आहे आणि त्याचं प्रिपरेशन करणं हे वेगळं आहे. राईट, सो मराठीवर सुद्धा तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे भर द्यायचं आहे. ठीक आहे, सो मराठी आहे. त्यानंतर मग तुम्ही बघू शकतात परिसर अभ्यास. परिसर अभ्यास म्हणजे याच्यावर जास्त तुम्हाला एक बोलतात ना, जास्त काय एकदम अभ्यास करण्याची गरज नाही आहे. ठीक आहे, परिसर अभ्यास अगदी इझी आहे. म्हणजे जास्त काय एकदम तुम्हाला खूप जास्तच वेळ यासाठी द्यावा लागेल असं नाही. परिसर अभ्यास इझी आहे, म्हणजे इझी टू मॉडरेट प्रश्न असतील आणि याच्यामध्ये तुम्ही स्कोर करू शकाल. ठीक आहे, म्हणजे जर स्कोरिंग सब्जेक्ट बघायला गेलात तर परिसर अभ्यास हा स्कोरिंग सब्जेक्ट आहे, गणित हा तुमचा स्कोरिंग सब्जेक्ट आहे आणि त्याचबरोबर मराठी सुद्धा तुमचं स्कोरिंग सब्जेक्ट आहे. ठीक आहे, हे 3 सब्जेक्टचा जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केलं तर तुमचं अगदी व्यवस्थितपणे स्कोर होणार आहे. राहिला प्रश्न इंग्लिशचं. इंग्लिशमध्ये कसं आहे, माणसं जरा कन्फ्यूज होऊन जातात. ठीक आहे, की बाबा याच्यामध्ये नक्की चुकीचं येते उत्तर की बरोबर येतोय. ठीक आहे, आणि इंग्लिशमध्ये कसं असतं, ओक्या वगैरे असते आणि त्यात इंग्लिशमध्ये ऑलरेडी काही जणांची इंग्लिश खूप वीक असते, म्हणजे नक्की कितीही केलं तरी नक्की प्रश्न काय दिले तो समजत नाही. ठीक आहे, हा इंग्लिश जर तुमचं बेसिक कन्सेप्ट जरी क्लिअर असतील तर इंग्लिशमध्ये सुद्धा तुम्ही चांगलं स्कोर करू शकता. पण बघायला गेलं तर परिसर अभ्यास हा अगदी इझी आहे, त्याच्यामध्ये एवढं काय करायची गरज नाही, तोही सब्जेक्ट इझी आहे. मराठीचं तुम्ही आतापर्यंत करत आलेत, गणित बुद्धिमत्ता हे सुद्धा स्कोरिंग सब्जेक्ट आहे. इंग्लिशसुद्धा हा स्कोरिंग सब्जेक्ट आहे जर तुम्ही व्यवस्थितपणे पद्धतशीरपणे केलं तर. आणि इंग्लिशसाठी तुम्ही माझं लेक्चर रोज अटेंड करू शकता, जे रात्री 10 वाजता असतं. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण जे मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन आहेत आणि इवन जे टीईटीसाठी विचारण्यात येणारे प्रश्न म्हणजे त्याची प्रश्नपत्रिका आपण ते रात्री 10 वाजता घेतो रोज. ठीक आहे, सो तुम्ही लाईव्हचं लेक्चर रात्री 10 वाजता तुम्ही काय करायचं आहे तर जॉईन व्हायचं आहे. ठीक आहे, इंग्लिशसाठी आणि बाकी विषयांसाठी सुद्धा आपले बाकीचे टीचर्स आहेत जे की आपापल्या सब्जेक्टमध्ये एक्सपर्ट आहेत, त्यांचे सुद्धा लेक्चर अटेंड करून तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर करायची आहे. ठीक आहे, आता पेपर 1 झाला. पेपर 2 मध्ये बघू शकतात मराठी आहे. अगेन तुम्हाला इथे मराठी आहे, बाल मानसशास्त्र, इंग्रजी आहे, गणित किंवा विज्ञान आहे. ठीक आहे, इथे ऑरवाला ऑप्शन आहे, तर तुम्ही गणित किंवा विज्ञानवाला घेऊ शकतात किंवा सामाजिक शास्त्र तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, हे टोटली इट्स डिपेंड्स अप टू यू. ठीक आहे, हे पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे की तुम्हाला गणित विज्ञान तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे की सामाजिक शास्त्र तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. बट एक बोलतात ना, मी तर तुम्हाला म्हणेन की सामाजिक शास्त्रामध्ये बघायला गेले तर खूप टॉपिक आहेत, खूप टॉपिक्स आहेत, म्हणजे भरपूर. ठीक आहे, आणि जे करायला आता वेळ पण कमी आहे, या कमी वेळामध्ये जर तुम्हाला एक प्लॅन करायचा असेल तर मी तर म्हणे सामाजिक शास्त्रामध्ये भरपूर टॉपिक्स आहेत, त्यापेक्षा तुम्ही गणित किंवा विज्ञानाकडे जाऊ शकतात. बट ज्याचं सामाजिक शास्त्र अगदी कन्सेप्ट क्लिअर आहे, त्याच्यावर चांगली कमांड आहे, टॉपिक तुमचा तो सब्जेक्टशिवाय सब्जेक्टसुद्धा तुमचा फेवरेट असेल, खूप सारे तुम्ही यावर नेहमी अभ्यास केलेला असणार, तर मग सामाजिक शास्त्र तुम्ही घेतलं तरी प्रॉब्लेम नाही. शिवाय कितीही आणटीला नॉलेज झालं तरी मार्गदर्शन आमचं नियोजन जरी तुमचं असेल, मार्गदर्शन
मार्गदर्शन आमचं असेल त्या प्रकारे जर तुम्ही केलं तर अगदी व्यवस्थित होणार. भलेही मार्गदर्शन आमचं असेल पण नियोजन तुमचं असेल. सो कोणतं घ्यायचं इट्स टोटली डिपेंड्स अप टू यू. मी फक्त इथे मार्गदर्शन करण्याचं काम केलेलं आहे तुम्हाला. ठीक आहे. गणित विज्ञान हे बेटर राहील जर तुम्ही घेतलं तर. ठीक आहे. आणि इंग्लिश आहे, मानसशास्त्र आहे, मराठी आहे. ठीक आहे. आता आपण स्टडी प्लॅन बघत आहोत. आता याच्यामध्ये जर मी तुम्हाला म्हणेन, आता पेपर 1चा जर स्टडी प्लॅन इथे जर पाहिलं, पेपर 1चा जर स्टडी प्लॅन पाहिलं तर मी तुम्हाला म्हणेन की दिवसातून जर तुम्ही मराठीला, गणिताला, इंग्लिशला, बालमानसशास्त्र, परिसर अभ्यास या सगळ्यांना तुम्हाला वेळ द्यायचा आहे. ठीक आहे. जर नाही करून तुम्ही मराठीला रोज 2 तास दिले, गणिताला सुद्धा रोज जर तुम्ही 2 तास दिले, इंग्लिशला सुद्धा तुम्ही रोज 2 तास दिले, बालमानसशास्त्राला सुद्धा 2 तास दिले, परिसर अभ्यासाला सुद्धा तुम्ही 2 तास दिले. ठीक आहे. गणिताला मी इथे म्हणेन जरा 3 तास तुम्ही दिलं तरी काय हरकत असणार नाही आहे जर तुमच्याकडे टाईम असेल तर. ठीक आहे. ठीक आहे. म्हणजे नाही करून एक 10 तास जरी तुम्ही व्यवस्थितपणे अभ्यास केला, एक 10 तास तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला तर तुमचं TET क्लिअर होणार आहे. कारण की बघा 10 तास का सांगत आहे, कारण की तुमच्याकडे वेळ कमी आहे आणि या 50 दिवसाचा प्लॅन तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे करायचा आहे. ठीक आहे. 10 तास जर तुम्ही अभ्यास केला तर तुमचं TET क्लिअर होणार आहे. हा पेपर 1 झालं. पेपर 2चा जर तुम्ही बघायला गेलात, आता मराठी झालं, बालमानसशास्त्र, गणित, इंग्लिश हे तर तुम्ही केलेलंच आहे. ठीक आहे. सामाजिक शास्त्र ज्यांनी घेतलेलं आहे त्यांना एक सामाजिक शास्त्राला वेगळा वेळ देण्याची गरज आहे. 2 तास तरी देण्याची, 2 ते 3 तास देण्याची गरज आहे की ह्याच्यामध्ये सब टाईप्स खूप आहेत, सब टॉपिक्स खूप आहेत. ठीक आहे. गणित विज्ञान जर घेतलं तर ह्या विज्ञानासाठी एक वेगळं तुम्हाला अभ्यास करण्याची गरज आहे. एक ते तुम्ही बोलू 1 ते 2 तास तुम्ही विज्ञानाला देऊ शकता. ठीक आहे. म्हणजे असं नाही करून एक 10-11 तासाचा जर तुम्ही अभ्यास केला तर नक्कीच तुमची TETचा हा जो पेपर आहे तुमचा क्लिअर होणार आहे, अगदी व्यवस्थितपणे अभ्यास केला तर. ठीक आहे. या नियोजनमध्ये तुम्ही थोडं बदल करू शकता, काही हरकत नाही. जिथे तुम्हाला वाटतंय की नाही हा टॉपिक माझा इझी आहे, हा टॉपिक मला कठीण जातो, सो तुमच्यानुसार तुम्ही त्या टॉपिकला वेळ देऊ शकता. ठीक आहे. बट 10 ते 11 तास जर तुम्ही रोज अभ्यास केला तर TETची एक्झाम क्लिअर करण्यासाठी तुम्हाला कोणीच थांबवू शकणार नाही. हे एकदम फिट ठेवा डोक्यामध्ये. ठीक आहे. सो अगदी व्यवस्थितपणे अभ्यास करायचा आहे. आणि हे जे दिवस आहेत या दिवसाचा म्हणजे रात्रीचा सुद्धा तुम्हाला दिवस करायचा आहे, एवढं मात्र लक्षात ठेवा. ठीक आहे. फक्त 2 महिने तुम्हाला एक बोलतात ना, एक गाढवासारखं तुम्हाला एक अभ्यास करायचा आहे. गाढवासारखं इन द सेन्स म्हणजे गाढवासारखंच करत राहायचं नाही, तर स्मार्ट वर्क करायचं आहे, पण रात्रीचा दिवस करायचा आहे. स्मार्ट वर्क जर आता केलं तर उद्याचा दिवस तुमचा राजासारखा असेल. सो त्यामुळे अगदी व्यवस्थितपणे प्रिपरेशन करायचे, व्यवस्थितपणे वेळ द्यायचे आणि व्यवस्थितपणे क्लिअर करण्यासाठी म्हणजे मनामध्ये ठरवायचे की माझी एक पोस्ट, ऑब्विसली आपल्यासाठी एक जागा फक्त काफी आहे आणि ती एक जागा माझी फिक्स आहे. एवढी जर मेंटॅलिटी तुमची फिट असेल तर तुम्हाला एक पॉझिटिव्ह माइंडसेट तयार होईल, एक पॉझिटिव्हिटी येईल तुमच्यामध्ये आणि तुम्ही अगदी व्यवस्थितपणे एन्थुसियास्टिकली तुम्ही अभ्यासाला लागाल. आता मी जो पॅटर्न दिलेला आहे, जो मी टाइम टेबल दिलेला आहे, यानुसार जर तुम्ही गेलात आणि जे सब्जेक्ट स्कोरिंग सब्जेक्ट सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्यानुसार जर तुम्ही अभ्यास केला तर नक्कीच तुमचा स्कोर सुद्धा होणार आणि नक्कीच तुम्हाला मी जो वेळ दिलेला आहे 10 ते 11 तास आणि कोणत्या सब्जेक्टला किती वेळ देण्याचं हे सुद्धा मी सांगितलेलं आहे. जर या प्रकारे तुम्ही गेला तर नक्कीच याचा तुम्हाला फायदा होणार आहे. ठीक आहे. सो आता वेळ वाया न घालवता एक आपली बॅच आहे, त्या बॅचबद्दल तुम्हाला मी सांगत आहे. आपली TETची बॅच आहे. ठीक आहे. पेपर 1 आणि पेपर 2च्या तयारीसाठी. सो ही बॅच तुम्हाला जॉईन करायची. याच्यामध्ये व्हिडिओ डाउनलोड सुविधा आहे, जुन्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण, सर्व विषयांचे रेकॉर्डेड असणारे टेस्ट सिरीज असणार आहे, टेस्ट सिरीज असणार आहे, त्याच्यानंतर ई बुक नोट्स असणार आहे, डिजिटल बोर्डवर लाईव्ह आणि लेक्चर अनलिमिटेड वेळा पाहू शकता. ठीक आहे. सो जेवढं होईल तेवढं तुम्हाला लवकरात लवकर काय करायचं आहे तर आपल्या बॅचमध्ये एनरोल करायचं आहे, जेणेकरून सगळ्या कन्सेप्ट तुमच्या व्यवस्थितपणे क्लिअर होणार. ठीक आहे. सो आपला अँड फॉर मोर इन्फॉर्मेशन यू कॅन डाउनलोड WO अकॅडमी ॲप्लिकेशन. ओके. चला. सो आता इथे थांबूयात आणि येस आपली बुक्ससुद्धा आहे, म्हणजे नोट्ससुद्धा आहेत. ते नोट्स तुम्हाला फ्री होम डिलेवरी भेटणार. स्पेशल ऑफर आहे, 50% ऑफ आहे. सो याचंसुद्धा तुम्ही त्या ती पुस्तके मिळवण्यासाठी तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे याचा बेनिफिट करून घ्यायचा आहे. ठीक आहे. चला. सो आता इथे थांबत आहे, भेटूया आपल्या नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत सर्वांना बाय, हॅव अ ग्रेट डे. थँक्यू सो मच.